आपण असं नेहमी म्हणतो का अध्यापन आणि मूल्यमापन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. यांना दोन्ही गोष्टींना आपल्याला वेगळं करता येत नाही. अध्यापन आणि मूल्यमापन ह्या दोन्ही गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत. आता संविधान तक्ता फक्त घटक चाचणीचाच तयार केला जातो असा एक भ्रम सगळ्या शिक्षकांमध्ये आहे. परंतु संविधान तक्ता हा फक्त घटक चाचणीचाच नव्हे तर सगळ्या चाचण्यांचा, जितकी चाचणी आपण घेतो ती क्षमताधिष्ठित चाचणी असो, संपादन चाचणी असो, कोणतीही चाचणी घेत असो आपण, त्याचा आपल्याला संविधान तक्ता तयार करावा लागतो. किंबहुना आपण असं सुद्धा म्हणू शकतो का जेव्हा मी एखाद्या विषयावर संशोधन हाती घेतो, पीएचडी साठी म्हणा, एमफिल साठी म्हणा, एमएड साठी म्हणा, तेव्हा मला या संविधान तक्त्याचा तिथे सुद्धा उपयोग होतो. कारण जी मी प्रश्नावली तयार करतो, विशेषतः आशयावर आधारित जर प्रश्नावली असेल तर त्या प्रश्नावली तयार करताना मला संविधान तक्त्याची गरज पडते. इतका हा अत्यंत महत्वाचा